कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। होय अगं बस बस, किती बाम लावतीयास? डोकं भनभनतंय नुसतं। नग इतका विचार करू। विचार करू नाही तर काय करू, सगळं हातातून निसटून चाललंय। तसं नाहीये। ऐकलंच ना व सुनबाई कशा बोलत होत्या त्या, फाडफाड आमचं म्हणणं जुगारून गेल्या त्या शाळेत। आम्हाला वाटलं होतं अगदी साध्या सुद्या गुळगुळ बोलणाऱ्या आहेत त्या, नाही मोठी फटाकडी निघाली ती। हेच त्यांचं खरं रूप आहे। आजवर शांत राहण्याचं नाटक केलं त्यांनी, पण त्यांना बरोबर कळलंय कुणाला जवळ करायचं कुणाला नाही। आल्या दिवसापासून त्यांनी मोठ्या मालकांच्या मनात घर केलंय। त्यांना पटवून दिलं आम्ही किती आदर्श सुनबाई आहोत ते। त्यांना बी तो बरोबर पटला, अडकले तिच्या सापळ्यात। सांगून टाकलं सगळं। त्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईट नाही वाटलं, ते तसेच आहेत। पण ही एका बाजूचं म्हणणं ऐकून ही फडफड करते। मी बी बोलली तिच्याशी, रागवली, म्हणलं तू असं कराय नगवतस। त्यांनी त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी हे सगळं केलं। म्हणजे त्यांना माहित होतं त्यांनी आम्हाला कितीही सांगितलं तरी आम्ही काय त्यांना शाळेत जाऊ देणार नाही, म्हणून त्यांनी मोठ्या मालकांना पुढं केलं। सगळं आलंय आमच्या लक्षात। आजवर या घरात आमचा शब्द ह्यो शेवटचा शब्द होता, पण आज शाळेत जाऊन तिने एक नवीनच युद्ध सुरू केलंय। आजवर आम्ही कधीच कोणत्या बाईवर हात उगारला नाही, पण आज तिने आम्हाला तसं करायला भाग पाडलं। मुद्दाम मुद्दाम केलं त्यांनी। आम्ही किती वाईट, त्या किती चांगल्या, त्यांना किती या घरची काळजी आहे हे दाखवायचं होतं त्यांना। ती आमची जागा घ्यायला बघत्या, पण ते तिला ह्या जन्मात शक्य नाही। आम्हाला चॅलेंज केलंय तिनं, आता आम्ही तिला तिची जागा दाखवणार। आई साहेब काय हो? अहो तुम्ही खाली का बसताय? उठा उठा म्हणलं ना, किती वेळा सांगायचं तुम्हाला खाली बसू नका म्हणून। नाही नाही उठा तुम्ही, उठा, असं खाली बसू नका। काय झालं का? तब्येत ठीक नाही का? होय का? मन थाऱ्यावर नाही आमचं। काय झालं? पण मी हिला पण विचारलं, मगादर विचारवलं, ही बी काय सांगून झाल्या। आधीपदी तुम्ही एकच सांगा आम्हासनी। बोला की। तुम्ही आम्हासनी आईसाहेब मानता? काय प्रश्न आहे यो आई साहेब? उत्तर द्या आधीपदी। मानताय ना म्हणजे? तुम्ही आहे आमच्या आई साहेब, काय बोलताय आई साहेब तुम्ही? मग अधिपती तिला त्रास झालेला चालेल काय तुम्हासनी? अजिबात चालणार नाही। काय झालं? कोणी दिलं त्रास? दुसरं कोण? तुमची बायको। काय झालं आता? काय केलं त्यांनी? आमच्या मनाविरुद्ध शाळेत गेल्या त्या, आणि आम्हाला ते अजिबात आवडलं नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।